झोपण्याच्या बाबतीतले बरेचसे गैरसमज जे आहेत ते आय थिंक या माध्यमातून मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की याच्याबद्दल बरेच वेळेला बऱ्याचशा माध्यमातून बोललं जातं पण त्याच्याबद्दल क्लिअर कट आयडिया कोणीच देत नाही. मॅट्रेस कोणी मला विचारलं की ती कशी असावी, तर मी म्हणतो खूप सॉफ्ट पण नसावी 5 स्टार मधल्या मॅट्रेस सारखी, किंवा अतिशय कडक पण नसावी. आजच्या काळामध्ये चांगल्या फोमच्या चांगल्या ब्रँड्सच्या मॅट्रेस अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ते खूप सॉफ्ट पण नसतात आणि काइंड ऑफ थोडा फर्मनेस पण असतो त्याला. सो एक मध्य साधला पाहिजे त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा त्याच्यावर आडवे झोपताय तुमचे पाठीचे नॉर्मल कर्वेचर ते इंटॅक्ट ठेवण्यात मदत करतायत. एखाद्या व्यक्तीला समजा वरचेवर मणक्याचा त्रास होत असेल तर त्या व्यक्तीला मी सजेस्ट करेन की जमिनीवर झोपणं अवॉइड केलं पाहिजे. द रिझन इज झोपण्यामध्ये प्रॉब्लेम नसतो, जेव्हा झोपून व्यक्ती उठत असतो तेव्हा तेवढा जास्त अगेन्स्ट ग्रॅव्हिटी उठतो तो आणि त्या प्रोसेसमध्ये मणक्यावर ताण येत असतो. हाय, कसे आहात सगळे? अवतीभोवतीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. तुम्हाला ताठकण्याने आयुष्यभर राहायचं असेल तर आजचा एपिसोड अवश्य बघा. त्याचं कारण असं आहे, आज आपण तोच इश्यू घेऊन बोलत आहोत आणि आजचा विषय आहे, तुम्ही थंबनेलमध्ये बघितलेलंच असेल त्याच्याप्रमाणे, पाठदुखी आणि त्याच्याशी संबंधित उपचार पद्धती. या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आलेले आहेत सुप्रसिद्ध स्पाईन सर्जन डॉक्टर आदित्य काशीकर. डॉक्टर आदित्य काशीकर हे मुंबईमध्ये बोरिवली इथे प्रॅक्टिस करतात आणि वी आर स्पाईन या प्रख्यात ग्रुपशी ते संलग्न आहेत. त्यांचे सगळे संपर्काचे डिटेल्स वगैरे आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहोत, त्यामुळे तुमच्यापैकी कोणाला जर स्पाईन रिलेटेड काही इश्यूज असतील तर त्यांच्याशी अवश्य संपर्क साधा. तर आपल्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. पाठदुखी म्हणा किंवा कंबरदुखी, याच्यामध्ये गादी, उशी, खुर्ची हे नेमकं आयडियली कसं असायला पाहिजे? आपण वन बाय वन एक एक मुद्द्यावर बोलूया. सो खुर्ची. आता खुर्ची आपण जेव्हा म्हणतो तेव्हा जास्त करून त्या खुर्चीचं महत्व म्हणजे जे लोक डेस्क जॉब मध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्यासाठी हे महत्वाचा भाग असेल. एखादी खुर्ची आपण जेव्हा ऑफिस चेअर ज्याला म्हणतो, काही चेअर्स असतात ज्याला हँडरेस्ट असते, म्हणजे तुम्ही बसताय तुम्ही हात ठेवू शकता त्याच्यावर, बाजूला हँडरेस्ट असते. आणि काही चेअर्स असतात की विदाऊट हँडरेस्ट असतात. ती खुर्ची विदाऊट हँडरेस्ट वाली नसावी, ती हँडरेस्ट वालीच असावी. त्याचं रिझन, जेव्हा तुम्ही बसताय, उदाहरणार्थ इथे समजा डेस्क आहे माझ्यासमोर आणि मी समजा कम्प्युटरवर काम करतोय, तेव्हा माझा समजा एल्बो आणि फोरआर्म त्या हँडरेस्टवर रेस्ट केला गेला असेल आणि मी समजा 8 ते 9 तास रोज त्याच चेअरवर बसणार आहे, तर मी इन्व्हेरेबली या माझ्या मानेपासून सुरू होणाऱ्या सगळ्या स्नायूंवर त्याचा ताण आणतोय. हेच समजा ते रेस्टिंग पोझिशन मध्ये असेल तर तो जो ताण असेल तो काही प्रमाणामध्ये मी कमी करतोय. सो म्हणून हँडरेस्ट असणं हे फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, चेअर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बॅकरेस्ट. सो बॅकरेस्टला सुद्धा अर्गोनॉमिक चेअर्स आजकाल अवेलेबल्स आहेत, ज्या वर्क स्टेशन रिलेटेड तुम्हाला ऍडजस्ट करायला हेल्प करू शकतात. म्हणजे कसं, प्रत्येकाची हाईट कमी जास्त असते. एखादी 5 फुटाची व्यक्ती असेल, एखादी 6 फुटाची असेल, एक 5-6, 5-8. सो हाईट नुसार सुद्धा तुम्ही चेअर ऍडजस्ट करता आली पाहिजे. समजा फिक्स हायर लेवलवर चेअर असेल आणि एखादी शॉर्ट म्हणजे 5 फुटाची व्यक्ती त्याच्यावर बसली तर पाय डँगलिंग राहतील, पाय जमिनीवर टेकणारच नाही, तरी सुद्धा त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. आणि तसं खरंच असेल तर मग त्या व्यक्तीने ती मधली गॅप भरून काढण्यासाठी फुटरेस्ट ठेवली पाहिजे. ते पाय असे जमिनीत हँगिंग नाही ठेवता कामा, कारण की त्याच्यामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो. कधी कधी कसं असतं की तुमचा डेस्कच मोठ्या हाईटला असतो, वरच्या लेवलला असतो, तर समजा तुम्ही खालच्या लेवलच्या खुर्चीवर बसताय आणि तुमचा कीबोर्ड समजा वरती असेल तर तुमचा हात असा जाईल आणि कंटिन्युअस तसा हात ठेवल्याने सुद्धा स्ट्रेन येऊ शकतो. सो ती हाईट अशी ऍडजस्ट केली पाहिजे जेणेकरून तुमचा हात न्यूट्रल पोझिशन मध्ये असला पाहिजे. म्हणजे जास्त कीबोर्डसाठी हात वरती पण नको, खाली पण नको, तो एका लेवलला राहणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही स्नायूंवरचा ताण कमी करताय. बॅकरेस्टला नॉट नेसेसरी तुमची पाठ अशी पूर्ण मागे गेली पाहिजे. गॅप राहत असेल तुम्ही बसल्याच्या कम्फर्टेबल पोझिशन आणि तुमच्या बॅकरेस्ट मध्ये,
तर मग तुम्ही त्याला पिलोजने सपोर्ट करू शकता. पण बॅकरेस्ट असणं महत्वाचं आहे. शरीराचे मणक्याचे कर्वेचर्स आहेत नॉर्मल, ज्याच्यामध्ये आपण लंबार स्पाईन, जो कमरेचा स्पाईन आहे, त्याचा जो सी शेप कर्व जेव्हा आपण साईडने एखाद्या व्यक्तीकडे बघतो, तर तो सीचा जो कॉन्व्हेक्स पार्ट आहे तो पुढच्या दिशेने आहे. सो तुम्ही झोपून पण एखाद्या वेळेला अनुभव घ्या की तेव्हा जेव्हा तुम्ही फ्लॅट झोपता बरोबर. तेव्हा एक प्रकारचा आर्च क्रिएट हो, हो, होतो हो, कमरेमध्ये. खालच्या बेडला तो टच होत नाही. बरोबर आणि जेव्हा तुम्ही गुडघे दुमडता तो आर्च असतो तो फ्लॅट होतो. बरोबर. सो तो जो आर्च आहे तो सपोर्टेड नसेल तर मग ऑब्व्हियसली तो नंतर काही काळाने तुम्हाला तो त्रास देऊ शकेल. तुमची पाठ आणि बॅकरेस्ट मध्ये गॅप येत असेल तर ती फिलअप करा पिलोज घेऊन, किंवा ती चेअर कम्फर्टेबल आहे जिथे बॅकरेस्ट पर्यंत तुम्ही स्वतःला घेऊन जाऊ शकताय तर मग काहीच प्रश्न नाही, मग तिथे काही मध्ये टाकण्याची गरज नाही. पण बॅकरेस्ट चांगली असणं गरजेचं आहे. अच्छा. आता नेक्स्ट मुद्द्याकडे आपण वळूया, मॅट्रेस किंवा कुठली गादी वापरावी एखाद्या व्यक्तीने. बरेचसे लोक म्हणतात मॅट्रेसमुळे माझा हा त्रास सुरू झाला. असं नसतं. तुम्हाला समजा कापसाच्या गादीवर झोपण्याची सवय आहे तर त्या कापसाच्या गादीमुळे तुम्हाला त्रास झालेला नाहीये. पण कापसाच्या गादीवरून उदाहरणार्थ तुम्ही कुठेतरी बाहेरगावी गेलायत आणि कुठेतरी 5 स्टार मध्ये राहताय जिथे खूप सॉफ्ट मॅट्रेस आहे, ज्याच्यामध्ये खड्ड्यात झोपल्यासारखं तुम्ही झोपताय, तर तुमचा झोपताना पाठीचा कर्वेचर चेंज होतोय कारण ती मॅट्रेस खूप सॉफ्ट आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो त्रास झालाय. तुमच्या रेग्युलर जीवनातल्या डेली लाईफ मधल्या घरातल्या मॅट्रेसमुळे तो झालेला नाहीये. सो सडन जेव्हा काही चेंज होतं ज्याच्यामध्ये सॉफ्ट, एकदम अतिशय सॉफ्ट ज्या मॅट्रेसेस असतात, ज्या युजली आपण 5 स्टार मध्ये गेल्यानंतर किंवा 3 स्टार आणि अबव्ह हॉटेल्समध्ये जेव्हा आपण राहतो तिथे खूप सॉफ्ट असतात कधी कधी, तर ते कधी कधी हानिकारक असू शकतं कारण की ते नॉर्मल कर्वेचरला डिस्टर्ब करतंय आणि त्या पोझिशनमध्ये जे काय 6-7-8 तास आपण झोपणार आहोत ते तुम्हाला त्रास देऊ शकतं. मॅट्रेस कोणी मला विचारलं की ती कशी असावी तर मी म्हणतो खूप सॉफ्ट पण नसावी 5 स्टार मधल्या मॅट्रेस सारखी, किंवा अतिशय कडक पण नसावी. आजच्या काळामध्ये चांगल्या फोमच्या, चांगल्या ब्रँड्सच्या मॅट्रेस अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ते खूप सॉफ्ट पण नसतात आणि काइंड ऑफ थोडा फर्मनेस पण असतो त्याला. सो एक मध्य साधला पाहिजे त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा त्याच्यावर आडवे झोपताय तुमचे पाठीचे नॉर्मल कर्वेचर ते इंटॅक्ट ठेवण्यात मदत करतायत. त्याच्यामध्ये लोक विचारतात मग मेमरी फोम वाल्या मॅट्रेस वगैरे पाहिजेत का? हे बघा, हे सगळे मार्केटिंग गिमिक्स आहेत. बरेचसे असे पण उदाहरण आहेत त्या कंपन्या तुम्हाला 7 दिवस ती मॅट्रेस वापरा, अनुभव घ्या, आवडलं तर घ्या नाहीतर परत करा. सो तसं पण तुम्ही करू शकता कारण की एखादी व्यक्ती म्हणेल अरे तुम्ही हे म्हणताय पण जोपर्यंत आम्ही अनुभव घेणार नाही तोपर्यंत कसं घेणार आम्ही. पण आजच्या काळामध्ये ते पण ऑप्शन्स आहेत. पहिली गोष्ट पिलोची, उशीची. जेव्हा आपण सरळ झोपतोय पाठीवर तेव्हा डोकं, तुमची मान आणि खांदे याला तिन्हीला सपोर्ट मिळेल अशा उशीची पोझिशन असली पाहिजे जेव्हा सरळ झोपतोय तेव्हा. जेव्हा कुशीवर झोपतोय, आता लोक म्हणतात की जाड उशी वापरावी की पातळ उशी वापरावी की मग टॉवेल फोल्ड करून ठेवावा का की चादर फोल्ड करून ठेवावी. याचं उत्तर मी असं देईन की जेव्हा कुशीवर एस्पेशली जेव्हा आपण झोपतो, खूपच पातळ उशी असेल किंवा सॉफ्ट उशी असेल तर जस्ट इमॅजिन मी आत्ता कुशीवर झोपलोय, माझं डोकं असं जाणार आहे, ओके, आणि मी अशा पोझिशन मध्ये तासन तास झोपून राहणार आहे, तेव्हा माझ्या या स्नायूंवर मी ताण देतो. बरोबर. ओके. सो मग उठल्यानंतर अरे मान दुखती आज माझी, सो अनकम्फर्टेबल ते फिलिंग येतं. आणि व्हाईस वर्सा, समजा खूप जाड उशी असेल तर माझी मान अशी जाणार आहे, मी अशा पोझिशन मध्ये झोपलो तर याच स्नायूंवर ताण येतोय. हे जे अंतर आहे मान आणि खांदा याच्यातलं अंतर भरून निघणारी उशीची जेवढी हाईट असेल ती वापरावी की जेणेकरून तुम्ही जेव्हा उशीवर झोपताय तरी सुद्धा तुमचं हेड सेंटरला राहतंय, न्यूट्रल राहतंय, ते जास्त खाली पण जात नाहीये आणि जास्त वर पण येत नाहीये. सो ही गॅप फिलअप होण्याच्या दृष्टीने किती गरज आहे तेवढी उशी वापरा. दॅट इज गुड इनफ. ओके. आणि त्याने तुम्हाला कधीच त्रास होणार नाही. त्यामुळे ती जाड की बारीक की काय हे, कारण प्रत्येक इंडिव्हिज्युअल, कारण ही जी लेंथ आहे ती प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असणार. बरोबर. ते तुम्ही असं त्याला काही थंब रूल नाही की एवढ्याच इंचाची किंवा जाडीची ती उंची पाहिजे, तर ते इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे. प्रत्येकाने प्रत्येकाचं ते ठरवलं पाहिजे.
सो मग ती एखादी व्यक्ती, आणि दुसरी अजून एक गोष्ट सांगतो की मानदुखी पाठदुखी घेऊन जेव्हा येतात तेव्हा लोक म्हणतात अरे आता मला ती मेमरी फोमवाली मी मॅट्रेस घेऊ का किंवा पिलो घेऊ का. तर मी त्यांना म्हणतो ड्रास्टिक काहीही चेंज करू नका, कारण हा एपिसोड आत्ता झालाय, पण तुम्ही त्याच उशीवर किंवा त्याच गादीवर तुम्ही वर्षानुवर्ष झोपताय तेव्हा तुम्हाला त्रास झालेला नव्हता. सो हे उशी आणि गादीमुळे झालेलं नाहीये. म्हणजे म्हणायला गेलात तर हिस्ट्रीमध्ये असतं की अरे सकाळी उठलो आणि मान दुखायला लागली, पण ते निमित्त आहे फक्त. पण त्याचा सुरुवात काहीतरी 1-2 दिवसापूर्वी काहीतरी वेगळं झालेलं असतं, त्याच्यामुळे ते ट्रिगर झालेलं असतं. आलं लक्षात. सो त्या दृष्टीने म्हणून ड्रास्टिक काही चेंज करता कामा नये. गादी तीच ठेवा, उशी पण तीच ठेवा जी तुम्ही यूज करून वर्षानुवर्ष तिथे झोपत आलेला आहात. त्यामुळे किंवा असे पण लोक असतात समाजामध्ये की जमिनीवर लादीवर झोपा, पाठदुखी सुरू झाली की, किंवा लाकडावर झोपा. काहीही प्रकार हे करण्याची गरज नाही. जी तुमची नॉर्मल गादी आहे, नॉर्मल बेड आहे, तिथेच झोपायचं. एक मात्र गोष्ट मी सांगू इच्छेन की काही लोक असतात की जे जमिनीवर गादी घालून झोपतात. एखाद्या व्यक्तीला समजा वरचेवर मणक्याचा त्रास होत असेल तर त्या व्यक्तीला मी सजेस्ट करेन की जमिनीवर झोपणं अवॉइड केलं पाहिजे. द रिझन इज झोपण्यामध्ये प्रॉब्लेम नसतो, जेव्हा झोपून व्यक्ती उठत असतो तेव्हा तेवढा जास्त अगेन्स्ट ग्रॅव्हिटी उठतो येतो आणि त्या प्रोसेसमध्ये मणक्यावर ताण येत असतो. त्यामुळे ऑलरेडी तुम्हाला मणक्याचा विकार असेल तर तुम्ही तो वाढवताय ते गोष्ट करू. एखाद्या व्यक्तीची हाईट जास्त असते, म्हणजे 6 फुटी 6'2" वगैरे अशा हाईटवाले जी लोक असतात त्या लोकांना पण मी सांगतो की जमिनीवर ज्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्या तुम्ही केअरफुल केल्या पाहिजे. जमिनीवर बसणं किंवा झोपणं यामध्ये प्रॉब्लेम नसतो, किंवा काही लोकांकडे कमोड नसतो, इंडियन टॉयलेट असतं. इंडियन टॉयलेटला आपण ज्या पद्धतीने बसतो त्या बसण्यामध्ये, त्या स्क्वॅटिंगमध्ये प्रॉब्लेम नाहीये, पण ते बसून उठताना कमरेवर ताण येतो. सो ज्यांना मणक्याचा वरचेवर त्रास आहे, ज्यांची हाईट जास्त आहे, त्या लोकांनी जमिनीवरच्या ऍक्टिव्हिटी करताना सावधानी बाळगली पाहिजे. साधा रुमाल पडलाय आणि तो उचलायचा आहे तर त्यांनी कमरेत वाकता कामा नये. त्यांनी गुडघे वाकवले पाहिजेत आणि मग पुढे वाकले पाहिजे, आणि जेणेकरून ती वस्तू उचलली पाहिजे. कारण की जेव्हा तुम्ही कमरेत वाकता परत सरळ होत असताना तुमच्या मणक्याला तुम्ही स्ट्रेन आणताय आणि त्याच्यामध्ये तुमचा त्रास वाढू शकतो, किंवा नसेल त्रास तरी तो उद्भवू शकतो. बरोबर. याच्यावर काउंटर क्वेश्चन पण मला केला जातो की पूर्वी कुठे होते खुर्च्या आणि हे, पूर्वी एवढं सिडेंटरी लाईफस्टाईल पण नव्हतं, लोक ऍक्टिव्ह होती. एक्झॅक्टली. लोक 2 व्हीलर किंवा कारने जात येत नसायची, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायची, सायकली वापरायची, फिजिकल ऍक्टिव्हिटी होती, तेवढे मसल स्नायूंना चालना होती, ते तेवढे सक्षम होते. आज जेव्हा तुम्ही सिडेंटरी लाईफस्टाईल जगताय तेवढेच तुमची ऍक्टिव्हिटी कमी झाली. ऍक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे मसल्स वीक झालेत, मसल वीक झाल्यामुळे तुम्ही तेवढे सक्षम नाही आहात त्या गोष्टी करण्यासाठी. शरीराला सक्षम न बनवता तुम्ही शारीरिक क्षमतेच्या आवाक्या बाहेरच्या गोष्टी काही करायला गेलात तर तुम्हाला इंजुरी होणं स्वाभाविक आहे. तर तुम्ही हे जे बोललात हे खूप गरजेचं होतं की हे यायला पाहिजे कुठेतरी, कारण खूप लोकांचं एस्पेशली जे वयस्कर सिनियर सिटीजन्स आहेत, आपल्या एक पिढी आधीच आहेत, त्यांना एक कुठेतरी आम्ही खूप उदाहरण म्हणजे जेवढं ऍक्टिव्ह ठेवू तेवढं चांगलं अशा ह्यानी. आणि मग म्हणजे फरशीवर आमचे वाडवडील नाही का बसायचे, किंवा ते खाली बसून जेवायचे, ते खाली बसून हे करायचे, काही होत नाही अशा याच्यामध्ये ते बऱ्याचदा त्यांना एक तो म्हणजे कमीपणा वाटतो की आपल्याला आता खाली कुठेतरी एक इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झालेला असतो. आणि म्हणून बऱ्याचदा असं हे झाल्याची पण उदाहरणं आम्ही बघितलेली आहे की म्हणजे नाही सांगितलेलं तरी ते खाली बसतात, बसून दाखवणं तसं येत नाही अशा याच्यात पण खूपदा लोक म्हणजे ते ऍक्सेप्ट केलं जात नाही त्यांच्याकडनं, ते डिनायल मोड मध्ये जातात की अरे मला हे मी इतके वर्ष करत होतो आज का नाही जमत आहे. इव्हन ऍक्च्युअली आमच्या बाबतीत सुद्धा होतं की 2-3 वर्षांपूर्वी मी जर खाली बसले तर मी आधार न घेता उठू शकत होते, आज मला ते शक्य होत नाही. म्हणजे अरे का होत नाही असं, मग एकदा बघूच. याच्यामध्ये एक मला सांगा असं वाटतं, काही पेशंट माझ्याकडे येतात. आता रिसेंटली 2 आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे, एक 84 वर्षाच्या आजी आलेल्या. युज्युअल माझी मेथड आहे की पेशंटचं नाव विचारतो आणि वय विचारतो. त्यांनी मला 84 सांगितल्यावर 2 मिनिटं मी त्यांच्याकडे बघत राहिलो. द रिझन वॉज त्यात ऑन पेपर जरी 84 त्यांचं वय होतं पण त्यांच्याकडे बघून कोणी म्हणेल त्या 70च्या आहेत. सो म्हणजे फिजिओलॉजिकल एज आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये शरीर तेवढं म्हातारं दिसत नाही,
कारण की मग त्यांच्या लाईफस्टाईलमुळे का होईना किंवा ज्या पद्धतीचं त्या आयुष्य जगत आलं आहेत त्याच्यामुळे त्यांनी ते शरीराला तेवढं काय म्हणता येईल यंग ठेवलंय स्वतःला असं म्हणता येईल त्याला. सो हा फॅक्टर पण एक असतो की काही काही लोक वयानुसार जरी जास्त असले तरी ते सक्षम असतात कारण की त्या पद्धतीचं त्यांनी लाईफस्टाईल कॅरी ऑन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये वेळेला उठणं, वेळेला झोपणं, ठराविक प्रमाणात खाणं, बाहेरचं कमी खाणं, न्यूट्रिशन चांगलं ठेवणं, व्यायाम करणं. सो या सगळ्या चांगल्या गोष्टींनी स्वतःला त्यांनी सक्षम ठेवलेलं आहे. सो तसंच समजा तुम्ही फॉलो करत असाल ना तर मे बी तुम्ही तेवढं करू पण शकाल. पण यू कॅन से 10 पैकी 9 लोक आजच्या काळामध्ये ते नाहीत करत. बी प्रॅक्टिकल ऑन दॅट फ्रंट. जेव्हा तुम्ही आयडियल गोष्टी करत नाही आहात तर ते तुम्ही जाणणं महत्वाचं आहे की मी हे आयडियल करत नाही, मी तेवढा सक्षम नाहीये. सो बळे बसायचं आणि काहीतरी स्वतःला मी कसा चांगला आहे कुठेतरी दाखवायला जाण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतःला इंजुरी करून घेता. बेडरेस्ट आणि पट्टा वापरणं याच्याबद्दल काय? बेडरेस्ट हा ग्रे झोन म्हणता येईल. कारण की काही डॉक्टर्स तुम्हाला बेडरेस्ट घ्यायला सांगतील आणि काही डॉक्टर सांगतील बेडरेस्ट घेऊ नका. उदाहरणार्थ जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्लिप डिस्क झालेला आहे तर एक प्रकारची ती आतमध्ये इजा आहे, इंजुरी आहे. शरीरात जेव्हा इंजुरी होते तेव्हा सूज निर्माण होते ज्याला मेडिकल भाषेमध्ये आपण इन्फ्लमेशन म्हणूया. ओके. सो एक उदाहरण देण्याच्या दृष्टीने समजा मी पडलो आणि रिस्ट फ्रॅक्चर झालाय तर प्लास्टर लावलं जाणार. प्लास्टर का आपण लावतोय? कारण हाताची मुवमेंट होऊ नये रिस्ट लेवलला आणि जेव्हा आपण मुवमेंट होत नाहीये तेव्हा त्याला आपण आराम देतोय आणि आराम दिल्यानंतर तिथे सूज कमी होणार आहे ती. बरोबर. ओके. आता जेव्हा स्लिप डिस्क माझ्या मणक्यामध्ये होती मग ती कमरेच्या लेवलला असू दे, मानेच्या लेवलला असू दे, ती आतमध्ये नसेला येऊन जेव्हा ती गादी धडकतीये तर नसेवरती दाब आणतीये तर ती नस आजूबाजूला त्याच्या सूज निर्माण झालेली आहे त्या इंजुरीमुळे. आणि ती सूज म्हणजे बॉडीचं डिफेन्स मेकॅनिझम असतं. इन्फ्लमेशन इज नथिंग बट डिफेन्स मेकॅनिझम ऑफ द बॉडी. पण ती सूज असते ती नसेला इरिटेट करून अजून तुमचं दुखणं वाढवते. म्हणजे फिजिकल कंप्रेशन तर आहेच आहे बट ऍट द सेम टाइम त्या केमिकल इरिटेशनमुळे, इन्फ्लेमेशनमुळे ते अजून दुखणं वाढतंय. आपण जेव्हा बेडरेस्ट घेतोय तेव्हा बेडरेस्ट घेऊन आपण स्पाईनला ऑफलोड करतोय. सॉरी टू इंटरप्ट, ऑफलोड थोडासा प्रेक्षकांना तेच सांगतो. सो जेव्हा आपण बसतोय, उभे राहतो किंवा चालतोय तेव्हा शरीराला अपराईट ठेवायला जेव्हा स्पाईन मदत करतो या 3 ऍक्टिव्हिटीज मध्ये तेव्हा शरीराचं वजन पण मणक्यावर येतंय, स्पाईनवर येतंय. तर युअर स्पाईन इज लोडेड. जेव्हा तुम्ही बेडरेस्ट घेताय तेव्हा तुम्ही शरीराला आडवं ठेवताय बेडवर तेव्हा शरीराचं वजन मणक्यावर येत नाहीये. सो ते मणक्यावर जेव्हा वजन येत नाहीये तेव्हा तुम्ही स्पाईनला ऑफलोड करताय म्हणजे त्याचं वजन काढलेलं आहे आपण. सो त्यामुळे जी आतली सूज आहे, कारण की मणक्याला काय मी प्लास्टर लावू शकणार नाहीये, जे हाताचं उदाहरण आता मी दिलं ते. सो ऑफलोड करून शरीराला, मणक्याला आपण तिकडची सूज कमी करण्याचा प्रयत्न करतोय. ओके. आता याच्यामध्ये फक्त एकच भाग आहे की काही लोक म्हणतील की बेडरेस्ट घेऊन मसल वेस्टिंग होतं. बेडरेस्टचा रोल हा फार प्रमाणात आहे. मग काही डॉक्टर तुम्हाला 3 दिवस सांगतील, काही 5 दिवस सांगतील. सो डॉक्टर टू डॉक्टर ते ही ओपिनियन्स व्हेरी होतील. पण मॅक्स टू मॅक्स आठवडाभरापेक्षा जास्त बेडरेस्ट घेण्यात काहीच तथ्य नाहीये. मसल वेस्टिंग कधी होतं? जेव्हा प्रोलॉंग तुम्ही बेडरिडन आहात. म्हणजे एखादी व्यक्ती, एखादी पॅरालिसिस झालेली व्यक्ती जी बेडवरून हलू शकत नाहीये, ती महिनोन बेडवर आहे तर ऑब्व्हियसली मसल वेस्टिंग होणार आहे कारण ऍक्टिव्हिटी नाहीये. नॉट द केस हिअर. याच्यामध्ये काही आपण पेशंटला महिने आडवे व्हा असं काही सांगत नाही आहोत. सो त्यामुळे बेडरेस्ट घ्यावी समजा गरज असेल तर, आणि ती पण डॉक्टरने सांगितलं असेल तर. इन्फ्लमेशन हे पहिल्या आठवड्याभराच्या रेस्टमध्येच कमी होतं आणि एखादी व्यक्ती समजा बेडरेस्टनेच चांगली होणार असेल तर ती या 7 दिवसांच्या रेस्टनेच चांगली होती. गरज असेल तर घ्या पण डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या. दुसरी गोष्ट, बेडरेस्ट घेताना सुद्धा कसं झोपायचं हा पण एक भाग आहे. मणक्याचं अॅनाटॉमिकल आपण स्ट्रक्चरल समजा शरीराची बांधणी जर बघितली तर जेव्हा एखादी स्लिप डिस्क जेव्हा होते एखाद्याला, कमरेमध्ये समजा स्लिप डिस्क झाले
नसेवर दाब आहे. पाय जेव्हा गुडघ्यातून सरळ असतो तेव्हा ती नस खेचली जाते. हेच समजा आपण गुडघे वाकवले तर नसेवरचा ताण कमी होतो आणि त्यामुळे कंबर आणि पायामध्ये दुखणं थोडंसं बेरेबल होतं. सो युजली मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला बेड रेस्ट सांगतो तेव्हा त्यांना जेव्हा तुम्ही फ्लॅट पाठीवर झोपताय तेव्हा गुडघ्याच्या खाली 1 किंवा 2 उशा घेऊन झोपायला सांगतो. त्याचं कारण असं की जाणून बुजून पाय असा फोल्ड करून झोपणं आपल्याला शक्य नाहीये. वेरॅज उशा ठेवल्या समजा मी गुडघ्याच्या खाली तर मग मला काही जास्त त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये. गुडघा दुमडलेल्या स्थितीत असेल तर कमरेचा आणि पायाचा जो ताण आहे तो कमी होईल त्यांचा. झोपताना ते कसेही झोपू शकतात. म्हणजे पाठीवर झोपू शकतात जसं सांगितलं तसं, किंवा कुशीवर झोपू शकतात, राईट किंवा लेफ्ट साईडला युजली. आणि जेव्हा आपण कुशीवर झोपतो तेव्हा थोडे पाय फोल्ड करूनच झोपतो आपण, काय पाय सरळ ठेवत नाही त्याच्यामध्ये. सो बाय डिफॉल्ट ते आपण नसेवरचा ताण कमी करतोय. पोटावर झोपणं शक्यतो एखाद्याने टाळावं. ओके, कंडिशन असलेली आहे. ही कंडिशन असलेली. येस. ओके. आता झोपेमध्ये एकदा व्यक्ती गाढ झोपेत गेला आणि तो कसा टर्न होतोय त्याच्यावर आपला कंट्रोल नाही, पण शक्यतो पोटावर झोपणं अवॉइड केलं पाहिजे. अच्छा. पण पाठीवर झोपणं, कुशीवर झोपणं इज ऍडवायझेबल अशा कंडिशन्समध्ये. झोपण्याच्या बाबतीतले बरेचसे गैरसमज जे आहेत ते आय थिंक या माध्यमातून मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की याच्याबद्दल बरेच वेळेला बऱ्याचशा माध्यमातून बोललं जातं पण त्याच्याबद्दल क्लिअर कट आयडिया कोणीच देत नाही. राहिली गोष्ट कमरेचा पट्टा किंवा मानेचा पट्टा लावण्याबद्दल. बेसिकली पट्टा काय करतं, एक एक्सटर्नल सपोर्ट आहे तो. आतमध्ये ज्या गोष्टी शरीरात घडल्या आहेत ते काही रेक्टिफाय करत नाहीये, बरोबर ते करत नाहीये. तरी सुद्धा त्याचा रोल कुठे आहे की ॲक्यूट पेन जेव्हा आहे, एखादी जेव्हा अचानक जेव्हा कंबरदुखी किंवा मानदुखी होतीये तेव्हा मसल स्पाझम मध्ये जातात. स्पाझम म्हणजे काय, जे स्नायू अकुंचित पावतात तर त्या अकुंचित पावलेल्या स्थितीमध्येच ते कायम राहत आहेत, त्याला रिलॅक्स होऊ देत नाही. समजा मी मानेचा पट्टा लावतोय किंवा कमरेचा पट्टा लावतोय तर तो फक्त ऍडिशनल मी त्याला सपोर्ट देतोय. ओके. सो ॲक्यूट फेजमध्ये पट्ट्याचा रोल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक्सटर्नल सपोर्ट देऊन त्या मसल्सला थोडं रिलॅक्स करू पाहताय अलॉंग विथ रेस्ट अँड मेडिसिन्स. पण काही लोक त्याचा ओव्हर यूज करतात. म्हणजे उदाहरणार्थ जे दुखणं होतं त्याच्यातून ते बाहेर पडले तरी सुद्धा अरे नाही अच्छा लागताय, चांगलं वाटतं म्हणून ते तसाच उपयोग कंटिन्यू ठेवतात. तर ते कोणीही व्यक्तीने, मग ते मानेच्या रिलेटेड असू दे किंवा कमरेच्या रिलेटेड असू दे, ते कोणीही करू नये. त्याचं रिझन आहे मसल्सची पण मेमरी असते. सो जेव्हा आपण मेमरी असते म्हणतोय तेव्हा एखाद्या स्नायूला समजा सवय झाली की मला एक्सटर्नल सपोर्ट कायम पाहिजे तर ते स्वतःहून काम करत नाहीत. आणि ते स्वतःहून जेव्हा काम करत नाहीयेत तर ते वीक होत आहेत. कारण इनऍक्टिव्हिटी, जेव्हा एखादा स्नायू जास्त चलनवलनामध्ये नाहीये, जसं बेड रिडन्सी बद्दल मगाशी आपण म्हणालो की एखादा बेड रिडन माणूस आहे तो असाच झोपून आहे, तो चालत फिरत नाहीये म्हणून मसल वेस्टिंग होत आहे. तसंच जेव्हा एखाद्या स्नायू काम जास्त करत नाहीये तेव्हा तो वीक होणारच आहे, त्याचं वेस्टिंग होणारच आहे. सो वीकनेस हा फक्त नॉट ओनली कार्यक्षमते रिलेटेड आपण बोलतोय, त्याचा मसल मास पण कमी होणार आहे, स्नायूंचा तो मास पण कमी होणार आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा वीकनेस आपण अजून तो वाढवतोय त्याच्यामध्ये तुमचा मानेचा आणि कमरेचा त्रास पण वाढवतो इनव्हेरेबली. सो म्हणून त्याचा ओव्हरयूज करणं हे टाळलं गेलं पाहिजे. तर एक याच्यामध्ये असं आहे की जेव्हा पाठ दुखायला लागते लगेच तर डॉक्टरांकडे आपण कधीच जात नाही, आपण घरगुती याच्यावर आधी भर देतो. मग खूपदा लोक असं याचं त्याचं ऐकून किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून जे काय मिळतं नॉलेज त्याचा हे करून लोक एकतर OTC पेनकिलर्स वगैरे घेतात किंवा मग कोणाच्या तरी सल्ल्यावरनं पट्टा वापरायला सुरुवात करतात किंवा मग अगदी झोपूनच राहतात. म्हणजे हे जे काय आहे हे सेल्फ ट्रीटमेंट ज्याला म्हणता येईल या कॅटेगरीच्या अंडर लोक हे जे काही करतात तर याच्यामध्ये असे काही चुकीचे हे किंवा निदान मग स्पाईन सर्जन किंवा तुमचा जो अगदी फॅमिली डॉक्टर असेल त्याला कन्सल्ट करण्याच्या आधी हे जे काही केलं जातं याच्यामध्ये काही असं चुकीचं आहे का, किंवा ह्याच्यात अशी मिथ्स म्हणता येतील अशी काही तुम्ही ऑब्झर्व करता? तर आज मला समजा बॅकपेन होत आहे, जेव्हा बॅकपेन मला होत आहे मी म्हणतोय तेव्हा मला त्याची तीव्रता किती आहे ती मी स्वतः अनुभवतोय. दुसरी गोष्ट,
बॅक पेन होत असताना ते किती फ्रिक्वेंटली होते, त्याचे एपिसोड्स किती वेळा होत आहेत याचा पण अंदाज मला आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा मला बॅक पेनची सिव्हिअरिटी माहिती आहे आणि त्याचे एपिसोड्स पहिल्यांदा 6 महिन्यातून एकदा व्हायचे, पण ते आता समजा 6 महिन्यात 4 वेळेला होत आहेत, किंवा महिन्यातून एखाद दुसरा कधीतरी एपिसोड जो होणं होतं ते आता आठवड्याला एखाद दुसरा एपिसोड व्हायला लागलाय. पहिल्यांदा बॅक पेन 1-2 दिवसामध्ये निघून जायचं, पण आजकाल ते वेळ घेत आहे बरं व्हायला. सो हे जे पॅटर्न मधला फरक आहे तो व्यक्तीने जाणणं परखणं हे महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही सेल्फ ट्रीटमेंटची गोष्ट करताय, ह्युमन टेंडन्सी आहे, ताप जरी आला तरी माणूस क्रोसिन खातो, तो लगेच डॉक्टरकडे पळत नाही. तसं पाठदुखीला सुद्धा तुम्ही जसं एकदम परफेक्ट बोललात की ओव्हर द काउंटर जे पेन किलर किंवा मसल रिलॅक्संट मिळतात, लोक जातात घेतात आणि म्हणतात चला बघूया आपण जेवढे दिवस आपल्याला बरं वाटेल तेवढं. पण त्याच्यानंतर समजा मी आत्ता जसं म्हणालो की पॅटर्न मध्ये फरक पडत असेल तर ते त्यांनी परखणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, सिव्हिअरिटी अचानक समजा वाढली किंवा फ्रिक्वेन्सी वाढतीये किंवा ते बरं व्हायला वेळ लागतोय, हे समजा खूप जास्त प्रकर्षाने आणि रॅपिड होत असेल, खूप लवकर होत असेल, तर त्यांनी सेल्फ मेडिकेट करणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण की त्याच्यामध्ये काहीतरी एक मेजर इश्यू आतमध्ये घडत असावा आणि ज्याच्यामुळे हे सगळे बदल होत आहेत. आणि ते समजा तुम्ही टाइमली डॉक्टरकडे जाऊन, स्पाईन सर्जनकडे जाऊन समजा हे तपासले नाहीत तर हे मेजर लेवलवर पण त्याचं रूपांतर होऊ शकतं. जे पाठदुखी म्हटलं जातं त्याचे ऍक्च्युली प्रकार काय आहेत? म्हणजे खूप लोक वरच्या बाजूला पाठ दुखत असते जी ब्लेड्स असतात ते आणि कंबरदुखी ह्याच्यामध्ये कन्फ्यूज करतात की सगळ्याला जनरल पाठदुखी असंच म्हणतात, तर थोडं त्याच्यामध्ये काय फरक आहे? बेसिकली कंबरदुखी ही फार कॉमनली आजच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपली लाईफस्टाईल आहे. पण त्याच्यात जेव्हा आपण प्रकाराच्या गोष्टी करतो तेव्हा लोअर बॅक पेन म्हणजे कंबरदुखी किंवा वरच्या भागामध्ये, सो मानेच्या जस्ट खालच्या भागामध्ये जे दुखणं घेऊन लोक येतात ते फार कॉमनली बघायला मिळतं. त्याच्यामध्ये आपण मग डिव्हाइड करूया की काही लोक असतात की ते फक्त कंबरदुखी घेऊन येतात, काही लोक येतात ते कंबरदुखी जी खाली बटकमध्ये किंवा पायामध्ये पसरते ते घेऊन येतात. हायर अप बोलायला गेलं तर मानदुखी जी शोल्डर ब्लेड किंवा स्कॅप्युलर बोन आपण ज्याला म्हणतो तर त्या भागामध्ये रेडिएटिंग पेन घेऊन येतात, किंवा मानदुखी जी हातामध्ये पसरते तशाच कंप्लेंट्स घेऊन येतात. सो या दोन, मानदुखी कंबरदुखी, या दोन महत्वाच्या कंप्लेंट्स घेऊन लोक आजकाल आमच्याकडे येतात. त्याच्यामध्ये पण मग आपण कंबरदुखी जास्त प्रिडॉमिनंटली बघितली तर त्यांना बसायला त्रास असतो, त्यांना उभं राहायला त्रास असतो, किंवा चालायला सुरुवात केल्यानंतर कमरेतली कळ पायात उतरतीये, त्याच्यामुळे जास्त चालता येत नाहीये, ज्याला आपण सायटिका पेन म्हणतो. सो या पद्धतीच्या कंप्लेंट्स ते घेऊन येतात. 40 नंतर या त्या दरम्यान एजमध्ये जी पाठदुखी म्हणा किंवा कंबरदुखी होते तर ती होण्याची कारणं काय नेमकी? 40 नंतर आपण बघायला गेलं तर आपण या वयोगटाला आपण मिडल एज ग्रुप म्हणूया, की ज्याच्यामध्ये आपण एकदम तरुण पण नाही आहोत जिथे शरीर जास्त लवचिक आहे, आणि एकदम वयोवृद्ध पण नाहीत की जिथे एकदम स्टिफ झालंय वयानुसार. सो ती थोडीशी डिजनरेशन, एजिंग प्रोसेस किंवा वेअर अँड टेअर किंवा जीज, आपण मराठीमध्ये ज्याला जीज म्हणतो, ती जीज होण्याची काइंड ऑफ थोडी सुरुवात आहे. ती जेव्हा सुरुवात होत असते त्याच्यामध्ये आपली परत लाईफस्टाईल हा फॅक्टर महत्वाचा आहे. कारण त्याच्यामध्ये लोक, कारण ऍक्टिव्ह इयर्स ऑफ लाईफ आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण काइंड ऑफ 35 ते 50, मग प्रोफेशन कुठलंही असू दे, माणूस या काळामध्ये सर्वात जास्त स्वतःच्या प्रोफेशनमध्ये स्वतःला झोकून देतो आणि त्या झोकण्यामध्ये तो स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो, आणि त्याचा तो भाग मग कशा स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर होतं की जे शारीरिक विकार आहेत, मग त्याच्यामध्ये लॅक ऑफ एक्सरसाइज, की व्यायाम कुठल्याही पद्धतीचा ते करत नाही. ऑब्व्हियसली व्यायाम न केल्यामुळे, फिजिकल ऍक्टिव्हिटी न केल्यामुळे मग कदाचित त्यांना ओबेसिटी होऊ शकते. ज्याच्यामध्ये लठ्ठपणा वाढत असेल तर ऑब्व्हियसली जेव्हा पोट तुमचं बाहेर येत आहे
कारण आज जेव्हा पाठीचा मणका आपण म्हणतोय, शरीराला अपराईट ठेवायला, सरळ ठेवायला तो मदत करतोय. सो तेव्हा तुमचे पोटाचे आणि पाठीचे दोन्ही स्नायू एकत्र काम करतायत. बरोबर. सो जस्ट इमॅजिन की समजा पाठीचे स्नायू तुमचे व्यवस्थित आहेत, पण पोटाचे स्नायू लॅक्स झालेत, ते लूज झालेत, तर सगळा लोड पाठीच्या मणक्यांवर येणार आहे किंवा त्या स्नायूंवर येणार आहे, आणि त्याच्यामुळे मग तुमचे कंबरदुखीचे विकार वगैरे जास्त बळावणार आहेत. पोट सुटणं जे आहे त्याच्यामुळे पण हे पोट सुटल्याने तुम्ही सगळा तो लोड जो आहे शरीराला अपराईट ठेवण्याचा, तो सगळा पाठीच्या मणक्यांवर जातोय किंवा पाठीच्या स्नायूंवर जातोय. त्यामुळे फटीग, तो जो थकवा जो पाठीच्या स्नायूंवर येणार आहे तो लवकर येणार आहे. हेच समजा पोटाचे स्नायू तुमचे बळकत असतील किंवा कोर मसल स्ट्रेंथनिंग आपण जे म्हणतो, तर ते तुमचे कोर मसल्स समजा चांगले असतील तर ऑब्व्हियसली ते दोन्ही इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे तो लोड, आणि त्याच्यामध्ये जो थकवा येण्याचा भाग आहे तो एवढा लवकर येणार नाही. सो एक तो भाग झाला. दुसरा भाग आहे न्यूट्रिशन. जसं मी म्हणालो तसं या ऍक्टिव्ह इयर्समध्ये जेव्हा आपण कामामध्ये व्यतीत जास्त वेळ घालवतो तेव्हा खाण्यापिण्याकडे पण लक्ष व्यवस्थित नसतं. मग टायमिंग इरॅटिक असतात, म्हणजे आपण कधी जेवतो किंवा वेळेचं त्याला काही ताळतंत्र नसतं. आजच्या काळामध्ये तर रोजच्या बेसिसवर लोक उशिरा जेवतात. म्हणजे पूर्वीचा जो कन्सेप्ट होता की बाबा लवकर उठा आणि दिवस लवकर संपवा, जेणेकरून तुम्ही परत सकाळी उठून दिनचर्या आणि रेग्युलर तुमचं लाईफस्टाईल व्यवस्थित राहील. पण ते एक्झॅक्टली आजच्या काळामध्ये ते रिव्हर्स व्हायला लागलंय की लोकांचा दिवस पण उशिरा सुरू होतो आणि एंड पण उशिरा होतो. जस्ट फॉर एक्झाम्पल, एखादी व्यक्ती समजा ऑफिसमधून रात्री 10 वाजता येत असेल, त्याच्यानंतर येऊन म्हणजे फ्रेश होऊन 10:30 वाजता 11ला जेवणार असेल आणि लगेच 12-12:30 झोपणार असेल, तर म्हणजे जेवण आणि झोपणं याच्यामध्ये काही अंतरच नाहीये. सो जे खाल्लेलं आहे ते एकतर पचणार, कॅलरीज बर्न होणार कुठे, आणि जे खाल्लेलं आहे ते मग ऑब्व्हियसली जेव्हा कॅलरीज बर्न होत नाहीयेत ते मग फॅटच्या स्वरूपामध्ये कुठे ना कुठेतरी ते शरीरात डिपॉझिट होणार आहे. मग ते पुरुषांमध्ये पोटाच्या अवतीभोवती जमा होतं, स्त्रियांमध्ये बटक आणि थाईजमध्ये जमा होतं. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणून त्या मिडल एज ग्रुपमध्ये जास्त बळावताना दिसतात. सो न्यूट्रिशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, आणि त्याच्यामध्ये मग काही डेफिशियन्सीज पण होतात. आजच्या काळामध्ये आपल्याला ज्या पद्धतीचं आपण खातो, घरचं खाणं असतंच, पण उदाहरणार्थ जेव्हा आपण कामावर आहोत तेव्हा ऑब्व्हियसली जरी अगदी डबा जरी घेऊन गेलो तरी मधल्या वेळेमध्ये जेव्हा भूक लागते तेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी सँडविच काहीतरी मागवतोय किंवा अजून काही गोष्टी मागवतोय. सो न्यूट्रिशनल पार्ट ज्या लेव्हलचा असला पाहिजे तेवढा राहत नाही. डेफिशियन्सीची गोष्ट केली तर सन एक्सपोजर किंवा सूर्यप्रकाशात मध्ये जाणं आजकाल आपलं फार रेअर झालंय, कमी झालंय. त्यामुळे व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी आपण जी म्हणतो, जी व्हिटॅमिन डी हे सर्वात महत्वाचा घटक आहे शरीरामध्ये तुमच्या हाडांची आणि स्नायूंची बळकटी ठेवण्यासाठी. कारण व्हिटॅमिन डी लेवल व्यवस्थित असेल तर जे आपण खातोय आणि त्या खाण्यामधलं जे कॅल्शियम आहे तर ते शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होण्याच्या दृष्टीने व्हिटॅमिन डी हे फार महत्वाचं आहे. हेच समजा शरीरात तयार होत नसेल तर ऑब्व्हियसली डेफिशियन्सी निर्माण होईल, आणि डेफिशियन्सी निर्माण झाली तर त्याचा इफेक्ट हा तुमच्या हाडांवर आणि स्नायूंवर होणार आहे. B12 हा दुसरा महत्वाचा व्हिटॅमिनचा भाग आहे, जो आपण लेमॅन भाषेत बोलायला गेलं तर नर्वचं टॉनिक येते. नसांना व्यवस्थित काम करण्याच्या दृष्टीने ते आपल्याला चालना देणारा एक महत्वाचा घटक आहे. डाएटमध्ये व्हेजिटेरियन जेवणामध्ये, शाकाहारी जेवणामध्ये B12चा प्रमाण हे कमी असतं, व्हेअरॅज नॉन व्हेजिटेरियन मांसाहारी खाण्यामध्ये त्याचं प्रमाण जास्त असतं. मला सरप्राइझिंगली मांसाहारी ज्यांचं प्रिडॉमिनंट खाणं आहे त्या लोकांमध्ये सुद्धा B12 डेफिशियन्सी बघितली जाते. त्यामुळे B12 डेफिशियन्सी असेल तर ऑब्व्हियसली त्याला सप्लिमेंट्स घ्यावेच लागणार आहेत. मग ते गोळ्यांच्या स्वरूपात असतील किंवा इंजेक्शन्सच्या स्वरूपात असतील. पण ते नाही घेतलं तर ऑब्व्हियसली नसांचे तुम्हाला प्रॉब्लेम्स भविष्यामध्ये होऊ शकतात. सो B12 हा एक फॅक्टर आहे. तिसरा एक अजून न्यूट्रिशनल फॅक्टर आहे युरिक ऍसिड आपण जे म्हणतो. युरिक ऍसिड हे ऍक्च्युली आपण जे प्रोटीन खातो, मग ते शाकाहारी माध्यमातून असू दे किंवा मांसाहारी माध्यमातून असू दे,
प्रोटीन जे डायजेस्ट होतं, प्रोटीनचं जे पचन होतं त्याच्यातला एक तो बाय प्रॉडक्ट आहे. शरीरातल्या काही कारण म्हणजे ॲबनॉर्मॅलिटीजमुळे युरिक ऍसिड हे शरीरामध्ये जमा व्हायला लागतं, जे युजली खरं होत नाही. पण ते जमा होत असेल तर मग ते जमा कुठे होतं, तर ते जॉईंट्समध्ये जाऊन जमा होतं. त्याच्यामध्ये एस्पेशली तळव्याचा जो अंगठा आपण म्हणतो त्या अंगठ्याच्या बेसला जाऊन ते जमा जास्त होतं, त्याला गावठी आर्थरायटिस म्हणतात. बट ॲट द सेम टाइम ते शरीरात इतर जॉईंट्समध्ये पण जाऊन जमा होऊ शकतं. आणि मग मणक्याची आपण गोष्ट केली तर मणके आपण वरपासून खालपर्यंत बघितलं तर 33 मणके आहेत. प्रत्येक मणका दुसऱ्या मणक्याशी हा जॉईंट्सनेच जोडला गेलेला आहे. तर ते तिथे पण ते डिपॉझिट होऊ शकतं आणि ज्याच्यामुळे तुम्हाला पाठदुखी होऊ शकते. म्हणजे युरिक ऍसिडमुळे पण पाठदुखी आणि तो एक महत्वाचा भाग असू शकतो. मी असं नाही म्हणणार की तेच एक कारण आहे, पण या मल्टिपल ज्या फॅक्टर्सची आपण गोष्ट करतोय त्या संदर्भात बघायला गेलं तर तो एक महत्वाचा घटक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे D3 व्हिटॅमिन, B12 व्हिटॅमिन आणि युरिक ऍसिड हे 3 फार महत्वाचे घटक आहेत जे न्यूट्रिशन रिलेटेड आहेत. काही हार्मोनल गोष्टींची आपण समजा चर्चा केली तर याच्यामध्ये ज्या लोकांना थायरॉइडचा त्रास आहे, हायपोथायरॉइडिझम आपण ज्याला म्हणतो, सो हायपोथायरॉइड पेशंट्समध्ये मसल विकनेस काइंड ऑफ थोडाफार असतो आणि ज्याच्यामध्ये मसल्स लवकर थकतात, स्नायू लवकर थकतात. म्हणजे एखादी व्यक्ती ज्याला थायरॉइडचा त्रास नाहीये ती व्यक्ती जेवढा जास्त काम करू शकेल आणि ज्याला थायरॉइडचा त्रास आहे ती व्यक्ती सुद्धा ते काम करेल, पण त्या व्यक्तीला थोडेसे कष्ट उचलावे लागतील कारण की स्नायूंचं थकणं हे जरा लवकर होतं या लोकांमध्ये. सो त्यामुळे थायरॉइड ज्यांना त्रास असतो त्यांना पण हा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. म्हणजे अगेन मल्टिपल घटकांमधला हा एक घटक झाला. चौथा महत्वाचा मुद्दा लॅक ऑफ स्लीप. आजच्या काळामध्ये आपण बघतो ज्या पद्धतीचं जीवन जगतोय आपण त्याच्यामध्ये एक 6 ते 8 तास जी आयडियल आपण झोपेची ड्युरेशन बद्दल बोललो तर ते घडत नाही. झोप हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. दिवसभरामध्ये आपण जी कामं करतोय सो मायक्रोसेल्युलर लेवलवर एकदम बारीक पेशींच्या लेवलवर जो डॅमेज होत असतो ऑन डेली बेसिस, तो डॅमेज हा या झोपेच्या काळामध्ये रिपेअर होत असतो. बॉडी त्याला रिपेअर करत असते. समजा झोप ॲडिक्वेट नसेल तर डॅमेज झालेला जो भाग शरीराचा आहे जो रिपेअर होऊ पाहतोय त्या झोपेच्या काळामध्ये तर तो त्याला रिपेअर करायला वेळ देत नाही होत आपण. आणि ऑब्व्हियसली जेव्हा रिपेअर होत नाहीये तर त्याचं रूपांतर काही ना काहीतरी रोगामध्ये होणार आहे. मग ते पाठदुखी, स्पाईनच्या इश्यूज रिलेटेड असू दे किंवा काही हार्मोनल इम्बॅलन्स असू दे नाहीतर अजून काही विकार असू दे. सो कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये ते मान वर काढू शकतो. त्यामुळे झोप हा फार महत्वाचा घटक आहे जो आजच्या काळामध्ये दुर्लक्षित केला जातो. आणि ती सलग झोप असली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ एखादी व्यक्ती समजा दुपारी 2 तास झोपतीये कारण त्याचा बिझनेस आहे, की उदाहरणार्थ एखादा शॉपकीपर आहे किंवा दुकानदार आहे जो सकाळी 9 ते 1 दुकान चालवतोय, परत 4 ते 10 दुकान चालवतोय आणि मधल्या काळामध्ये येऊन झोपतोय. तर ती जी 2 तासाची झोप आहे आणि रात्री परत 4 तास झोपतोय तर ते महत्वाचं नाहीये. ती सलग 6 ते 8 तास झोप होणं महत्वाचं आहे. हा खूप मोठा ऍक्च्युअली एक्झॅक्टली मुद्दा आहे आणि गैरसमज पण आहे की मग रात्री झाली नाही मग मी दुपारी जरा भरून काढली, पण म्हणजे तो इफेक्ट म्हणजे तो येतच नाही त्या ह्याच्यामध्ये. ऍज अ मेंटल सॅटिस्फॅक्शन आपल्याला ते मिळतं की ओके मी काल 4 तास रात्री झोपलो होतो तर ती भरून काढण्यासाठी मी नेक्स्ट डे 2 तास झोपलो दुपारी. ते एक मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळेल की ओके जी थोडीशी झोप बाकी राहिलेली ती मी पुरी केली. पण रिपेअर डॅमेज वाला जो आपण आता मुद्दा बोललो तर तो मुद्दा त्याच्यामध्ये साध्य आपण करत नाही आहोत. सो त्यामुळे ती सलग झोप होणं आणि शांत झोप होणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी जेव्हा झोपेची आपण गोष्ट करतोय मग ते झोपणं तुम्ही 6 ते 8 झोपण्याच्या जस्ट आधी आयडियल केसमध्ये अर्धा ते 1 तास मोबाईल सुद्धा हातात घेता कामा नये, जे फार रेअरली आजच्या काळामध्ये होतं. कारण की लोक इन्व्हेरेबली झोपताना सुद्धा काहीतरी इंस्टाग्राम बघतायत, यूट्यूब बघतायत किंवा फेसबुक बघतायत किंवा ट्विटरवर काय चाललंय स्वतः काहीतरी पोस्ट करत राहतात किंवा काही नाही तर काहीतरी गुगलवर कारण नसताना सर्च करत बसतात. सो ह्याच्यामुळे सुद्धा झोपेवर परिणाम होऊ शकतो.
सो शांत झोप एखाद्याला अपेक्षित असेल तर ऑब्व्हियसली थकला असाल तर तुम्हाला झोप लागणारच आहे लगेच. पण मोबाईलमुळे ती झोप डिस्टर्ब होऊ शकते. क्वालिटी ज्या झोपेची पाहिजे ती क्वालिटी नाही राहणार. सो आयडियल केसमध्ये अर्धा ते 1 तास आधी झोपण्याच्या तुम्ही मोबाईल किंवा टीव्ही जेवढं अवॉइड करता येईल तेवढं केलं पाहिजे. प्लस जेवणामध्ये आणि झोपेमध्ये ऍटलिस्ट 2 तासाचा कालावधी असला पाहिजे. हा पण एक महत्वाचा भाग आहे. हे तुम्ही बघाल की ही गादी बाहेर आलेली आहे आणि ती या नसेवर दाब आणतीये. तर आता जस्ट इमॅजिन ही नस समजा माझ्या उजव्या पायाची नस आहे जी दबली गेली आहे मणक्यामध्ये आणि ती समजा माझ्या पोटरीला सप्लाय करते, तर मला त्रास पोटरीमध्ये होणार. म्हणजे काही काही पेशंट असे असतात की जे आमच्याकडे येतात आणि म्हणतात मला पोटरी दुखते आणि चालताना तो त्रास वाढतो. आणि मी जेव्हा त्यांना सांगतो नाही तुमचा त्रास कमरेत आहे, ते म्हणतात पण मला कंबरदुखी नाही आहे, मग तुम्ही कमरेचा त्रास का म्हणताय. तर मी त्यांना एक उदाहरण देतो